मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण रेल्वेने प्रवास करतात, पण रेल्वेमध्ये असलेलं टॉयलेट, त्या टॉयलेटमध्ये आपण नक्कीच जातो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की रेल्वेमध्ये टॉयलेट का असते आणि रेल्वेमध्ये टॉयलेट ठेवण्याचा विचार कोणी केला? चला पाहूया या मागची रोमांचक गोष्ट. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय रेल्वेचा इतिहास सुमारे 170 वर्ष जुना आहे. अनेक वर्षापूर्वी अखिलचंद्र सेन बाबू यांची ट्रेन चुकली होती, ज्यामुळे आज भारतीय रेल्वेमध्ये ट्रेनची सुविधा आहे. तर ते घडलं असं की 20व्या शतकात सुरुवातीला अखिल बाबू ट्रेनने प्रवास करत होते. फणस खाल्ल्यामुळे अचानक त्यांच्या पोटात वेदना सुरू झाल्या. नेचर्स कॉलमुळे भाग पाडले गेले आणि त्यांना अहमदपूर स्टेशनवर ट्रेन मधून उतरावं लागलं. पण ते टॉयलेटला जाऊन येईपर्यंत त्यांची ट्रेन निघून गेली होती. या घटनेने व्यथित होऊन त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना रागाने भरलेलं पत्र लिहिलं. त्यांनी सांगितलं की उतरताना गार्डला रेल्वे थांबवण्याची विनंती केली होती, पण गार्ड विसरला आणि ट्रेन त्यांना सोडून निघाली. ट्रेन पकडण्यासाठी त्यांनी धाव घेतली तेव्हा त्यांचं धोतर सुटलं आणि अनेक लोकांसमोर त्यांचा अपमान झाला आणि त्यांना अपमान सहन करावा लागला. जर या तक्रारीवर कारवाई झाली नाही तर ते ही घटना वृत्तपत्रात प्रकाशित करतील, अशी त्यांनी रागात भरलेल्या अधिकाऱ्यांना पत्रात सांगितलं. हे धमकीच्या पत्राने रेल्वे अधिकाऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले. त्यानंतर सर्व लांब प्रवासाच्या ट्रेनच्या जनरल कोच मध्ये टॉयलेट बसवण्यात आले. तर आता पुढच्या वेळेस ट्रेन मध्ये टॉयलेट वापरताना एक धन्यवाद अखिल बाबूंचा नक्की सांगा. अखिल बाबूमुळे भारतीय ट्रेन मध्ये टॉयलेटची सुविधा मिळाली. ही रोमांचक गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.